महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात गेले काही वर्ष सापळे तयार करतो. आज आपण बघितलं तर जेवढ्या सापळ्याच्या कारवाया महाराष्ट्र करतोय तेवढं इतर कुठेही होत नाही. आणि एकही अशी कंप्लेंट नाही की आम्ही अँटी करप्शनला तक्रार दिली आणि आमची तक्रार समोरच्याला मिळाली. आता आपण जे सापळे करतो 99% सापळ्यांमध्ये आपण यशस्वी होतो आणि हे सुरूच राहील. आता याचं इंटरप्रिटेशन कोणी हेही करू शकतं की या घटना वाढतायत म्हणजे आपल्याकडे भ्रष्टाचार वाढलाय. माझं मत असं आहे, जेवढे जास्तीत जास्त लोक भ्रष्टाचारी पकडले जातील अशा गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन हे मला असं वाटतं की लोकांवर जरब आणेल आणि निश्चितपणे त्या ठिकाणी भ्रष्टाचार जो आहे तो कमी होईल. एक राजकीय विरोधकांवर सूड भावनेने दाखल होत असलेले असे कुठलेच गुन्हे आपण दाखल करत नाही. टोळ्यांच्या दहशतीच्या संदर्भात देखील काही विषय आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात यामध्ये कारवाई आपण केली आहे. आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास 42 गुन्हे आपण दाखल केले आहेत. 182 आरोपी जे टोळ्यांच्या माध्यमातून काम करतात त्यांच्यावर कारवाई केली आहे. मुंबई शहरामध्ये 17 गुन्हे आहेत, ठाणेमध्ये 14 गुन्हे आहेत, अहिल्यानगरमध्ये 7 गुन्ह्यांमध्ये 45 आरोपी आहेत. MPDAच्या कायद्याच्या अंतर्गत 528 लोकांवर कारवाई केली आहे. त्यानंतर 55, 56, 57च्या अंतर्गत 5163 लोकांवर कारवाई केली आहे आणि प्रतिबंधात्मक कारवाया 2028 लोकांवर केलेल्या आहेत. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगार सुटू नये अशा प्रकारचा आपला प्रयत्न हा या ठिकाणी चाललेला आहे.